आज आपल्या स्वामी शेटने ना खड्डीमाटच विकत घेऊन टाकलं. तर नमस्कार मंडळी, आज रविवारचा आपण हॅपीन त्यांना थोडासा आराम दिला आणि थोडीशीच एक्सरसाइज केली. मग काय आज शिर्डीला जायचं होतं. स्वामी शेट मागं लागले का मला येऊ द्या, म्हणलं तुला अजिबात घेऊन नाही जाणार. मग काय काढला घोडा निघालो शिर्डीला. जायचं कारण असं होतं, ते डेली वर्कआउट ग्रुप आहे आमच्या श्रीरामपूरमध्ये. ते ना दररोज सकाळ सकाळी ना व्यायाम प्राणायाम करतात. ते आज शिर्डीला आहे ना पायी येत होते. आपले काका शिर्डीला आहे ना ट्रस्टी होते, त्याच्यामुळे आपल्याला नाही पायी येणाऱ्यांची सेवा करायला भेटते. आपल्याला मोठं नशिबाचं काम आहे. मग काय आम्ही शिर्डीला जात असताना त्यांच्या आमची नाही का आश्रमात भेट झाली. त्या आश्रम एक नंबर. कोणता आहे आश्रम तुम्ही ओळखला असेल तर कमेंट करून सांगा. शिर्डीत आलं घरच्यांना गालं, घरच्यांना डीमार्टची यादी दिली. आता मग आम्ही निघालो डीमार्टला. आम्ही डीमार्टला पोहोचतोय तो पण तुम्ही आम्हाला ना पटापटा फॉलो करून घ्या. उरलं सुरलं तुमचं काय आणायचं असेल तर ते बी सांगून द्या. डीमार्टला पोहोचले बाबा आम्हाला लागला खालून वरून तपासायला. याला वाटलं आमच्याकडे काय बॉम्बे मध्ये काय. त्याला म्हणलं घे तपासून. तेवढ्याच आम्ही ट्रॉली घेऊन खेळत आहे. डीमार्टला आल्यानंतर घरच्यांना फोन करायचा नसतो. आलो होतो फक्त डायपर घ्यायला. पण तुम्ही पाहते ट्रॉली मध्ये काय काय घेतलंय. मरणाचं मॉकर कापलंय घरच्यांनी. आणि मग पाहत होतं काय टाबर आहे ना ट्रॉली मध्ये बसून काहीतरी करतो. तेवढ्याच स्वामी शेटने हट्ट धरला मला ना गाडीच घ्यायची. म्हणलं अहो स्वामी शेट तुम्ही काय छोटे राहिले का. पण स्वामी शेट म्हणले गाडीच घेतली मी जाणच नाही. कसं बस स्वामी शेटला म्हणून आहे ना आलं काउंटर येऊन पाहत होतं. कार बाप मला लय मोठा ना हार्ट अटॅकच आला का एवढं मोठं बिल आलं होतं. कारण स्वामी शेटनी नाही म्हणता अख्खं डीमार्टच विकत घेतलं होतं. मग काय मंडळी केली आपली गाडी लोडर. आता काय जाऊ घरी भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. ओम साईराम.